नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 2 मार्च 2026 वार सोमवार। तर या दिवशी आलेली आहे होळी आणि या दिवशीच काही नियमांचे पालन हे आपल्याला करायचे आहे। तर या दिवशी काही नियम पाळावेच, कारण हुताशनी पौर्णिमासुद्धा या दिवशी आलेली आहे आणि ही मोठी पौर्णिमा मानली जाते। आणि या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत। आणि होळीच्या दिवशी जर काही नियम पाळले, काही चुकीच्या गोष्टी टाळल्या आणि काही गोष्टी टाळायच्या असतात आपल्याला, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख येईल। तर होळीच्या दिवशी काय करावे, काय नाही, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, प्रत्येक व्यक्ती आपला काळ, स्थळ आणि विचारानुसार सण हे साजरे करत असतात आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी प्रथा प्रत्येक सणांची असते। होळीच्या दिवशी आपण काय करायचं, तर होळीच्या दिवशी तुम्ही उपस्थित नसाल किंवा तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही अगदी त्या दिवशी, जर तुमचा 4था किंवा 5वा दिवस जरी असेल तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी, होळीच्या दुसऱ्या दिवशीही तुम्ही होळीच्या ठिकाणी जाऊन होळीची पूजा करू शकता। होळीला हळद कुंकू अक्षता अर्पण करून तुम्ही होळीला नमस्कार करून प्रदक्षिणाही घालू शकता। आणि त्यानंतर होळीमध्ये आपल्याला जवस, गहू, हरभरा किंवा वाटाणे, तर यापैकी तुमच्याकडे जे असेल ते होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला भाजायचं आहे आणि ते प्रसादाच्या रूपाने आपल्याला खायचं आहे। अगदी 2-2 दाणे जरी खाल्ले तरीही चालेल, पण त्याला खूप महत्त्व आहे। तर यामुळे जे आजारपण आहे तर ते दूर होतात। होळीची जी राख आहे तर ती पुरुषांनी कपाळाला लावायची आहे आणि स्त्रियांनी गळ्याला लावायची असते। तर यामुळे ऐश्वर्य आणि कीर्ती वाढते। ज्या काही आर्थिक समस्या आहे तर त्या दूर होतात। तसेच या दिवशी कोणाबद्दलही वाईट किंवा वैराग्याची भावना मनामध्ये ठेवू नका। नकारात्मकता दूर करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी वाईट गुणांचा त्याग करायचा असतो। राग, चिडचिडपणा कुणावर करू नका, कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। कोणाबद्दलही वाईट विचार करू नका। तसेच आपल्या बाबतीतही वाईट घडण्याची शक्यता असते। त्यानंतर होळीच्या दिवशी घरातल्या वडीलधाऱ्या माणसांच्या अंगठ्याच्या पायाचा जो अंगठा असतो तर त्याला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जे मोठे असतील त्यांच्या पाया पडायचे आहे, आशीर्वाद घ्यायचा आहे। त्यानंतर या दिवशी पिवळी मोहरी, लवंग आणि जायफळ आणि काळे तेल, तर हे आपल्याला काळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला खिशामध्ये ठेवायचं आहे। तर होळी आपण जर 7ला पेटवणार असाल तर अर्धा तास आधी आपल्याला हे खिशामध्ये ठेवायचं आहे आणि होळी पेटल्यानंतर, पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला पेटलेल्या होळीमध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे। तर असे केल्याने तुमच्यावर काहीच नकारात्मक गोष्टींचा प्रभाव झाला असेल किंवा कर्णबाधा झाली असेल, कसलाही परिणाम झाला असेल तर तो दूर होतो आणि तुमच्यावर कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव होणार नाही। त्यानंतर होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, पंचगव्य टाकून अंघोळ करायची आहे। जी काही बाधा झाली असेल, कोणाची नजर लागली असेल तर ती दूर होते, आरोग्य सुधारते। आणि त्यानंतर होळीच्या दिवशी घरं स्वच्छ करायचं आहे, मुख्य दरवाजे स्वच्छ करायचा आहे, घरातील जाळं काढून टाकायचे आहे, व्यवस्थित घर आपल्याला ठेवायचे आहे, कारण या दिवशी पौर्णिमा आहे आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी आपलं घर हे नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवायचं आहे। त्यानंतर होळीची राख आहे तर ती थोडी बाजूला घेऊन घराच्या 4ही कोपऱ्याला आपल्याला थोडी टाकायची आहे। घरातील जे वास्तुदोष आहेत तर ते दूर होतात। तर न विसरता आपल्याला ती घराच्या 4ही कोपऱ्याला टाकायची आहे। त्यानंतर हीच होळीची राख आहे ती आपल्याला लॉकरमध्ये, जिथे आपण धन पैसा आपण ठेवत असतो, तर त्या ठिकाणी देखील थोडीशी राख आपल्याला ठेवायची आहे। तर यामुळे पैशाची कधीही कमतरता तुम्हाला पडणार नाही। तसेच दुसऱ्या दिवशी आपण रंग खेळत असतो, तर रंग खेळल्याने नकारात्मकता ही दूर जाते। त्यामुळे ज्यांना आवडत नाही त्यांनीही थोडं का होईना रंग आपल्याला स्वतःला लावायचा आहे। त्यानंतर या दिवशी देवांना सुद्धा रंग अर्पण करायचा आहे। बऱ्याच ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंग खेळले जातात आणि तुमच्याकडे ज्या दिवशी खेळले जातात त्या दिवशी तुम्ही खेळू शकता, पण सर्वप्रथम देवांना आपल्याला रंग अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपण सर्वांना रंग लावायचा आहे। त्यानंतर काही गोष्टी या कटाक्षाने आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे। तर होळी पेटवताना आंबा, पिंपळ, वड, तर या झाडाचे लाकूड वापरू नये, तर यामुळे नकारात्मकता ही वाढते। तर या महिन्यामध्ये या 3ही झाडांची पानं गळती झालेली असते आणि त्यामुळे या झाडांची पाने या झाडांची लाकडंही वापरू नये। तसेच
नकारात्मकताही वाढते. कारण ही झाडं शुभ असल्यामुळे होळी हे जळत्या शरीराचं प्रतीक मानतो आपण आणि त्यामुळे या झाडाची लाकडे वापरू नये. तर त्यासाठी तुम्ही एरंडेल आणि उंबर या झाडाची लाकडे वापरली जातात. याशिवाय बाजारातही लाकडे मिळतात. त्यानंतर आईवडिलांचा आशीर्वाद आपल्याला होळीच्या दिवशी घ्यायचा आहे. घरातील स्त्रियांचा अपमान करू नका. नवविवाहित मुलीने होळी बघू नये, तर यामुळे तिच्या वैवाहिक जीवनामध्ये नकारात्मकता, त्रास, अडचणी येतात. तसेच तुम्ही आईवडिलांचं एकुलते एक अपत्य असाल तरीही होळी पेटवू नका. तर यामुळे असं करणं अशुभ मानले जाते. घरामध्ये भांडणं, कटकटी होणार नाही याची काळजी या दिवशी घ्यायची आहे. कारण प्रत्येक दिवस हा शुभ असतो आणि अशा शुभ दिवशी देखील आपल्याला या काही गोष्टींचे पालन करायचे आहे. आणि अशा काही शुभ दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचा अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात. होळी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यामुळे या गोष्टींची काळजी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे. या काही नियमांचे पालन हे आवर्जून करायचे आहेत.